संजीव राम 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 राम। आज आहे 2 जुलै 2024 आहे आणि हे आपले संजीव भाऊ आहेत, मोहिते पाटील। नमस्कार। तर ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट संजीव भाऊ 10 वर्षापासून मागच्या 10 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरतात। ग्रो ब्लूम अजून सांगा जरा नाव सांगा। ग्रो नायट्रो ब्लूम बुरशीनाशक एसटी है का नाही, सगळ्याचा वापर करतात। रान किती आहे संजीव भाऊ? आपलं रान आहे 27 एकर 27 एकर आहे आणि उसाला सुद्धा ही काय आणि रासायनिक खात कुठलाच वापरत नाही। रासायनिक सगळ्यात महत्वाचं कुठलाच नाही आणि मागच्या 10 वर्षापासून टोटल ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरतात। सगळ्यात महत्वाचं या खतापेक्षा सुद्धा त्यांच्याकडे शेणखत जास्त, शेणखत भरपूर आहे आपल्याकडे। किती जनावर? 35 जनावर 35 जनावर आहेत। त्याच्यामध्ये म्हशी किती येतात? सगळ्या म्हशी 4 बैल, 2 गाई, बाकी म्हशी। 4 बैल 2 गाई आणि म्हशी म्हणजे 35 जनावर त्यांच्याकडे आता आहे आणि लातूरच्या जवळ असल्यामुळे गाव इथं दुधाचा व्यवसाय मोठा आहे। आता साधारण किती येतं दुधाचे? 60 लिटर 60 लिटर दूध सध्या विकलं जाते त्यांचं। सगळ्यात महत्वाचं बघा, दुधाचा पैसा रोज होतो। शेणखत मलमूत्र जे पडते ते ह्याच्यामध्ये रानामध्ये पडतंय आणि त्याला डिकम्पोज करण्यासाठी, त्याला कुजवण्यासाठी ह्याची ड्रिचिंग करतात ना तुम्ही? ड्रिचिंग करतात। कुठल्याही प्रकारची बिमारी नाही, कुठला खर्च जास्त नाही आणि जास्त कीटकनाशक सुद्धा वापरायची गरज पडत नाही असं। आणि ऊस आपला आता ऊस आहे का सध्या? किती आहे? 3 एकर आहे। तर मागच्या ऊसापासून म्हणजे पहिले त्यांनी बटाटा भुईपावडर, तर या पद्धतीनं मागच्या 10-11 वर्षापासून आता संजीव भाऊ एकच म्हणाय, तुम्ही कीटकनाशक मार्केटची बदलू शकता। म्हणजे अजून बदलून काय करतो माणूस? रासायनिक कीटकनाशक वापरले पण हे दुसरं नाही वापरलं। मार्केट मधलं कुठलंच टॉनिक नाही वापरलं ग्रीन पॅन्ट शिवाय, बरोबर आहे संजीव? तर हे आहे, आपण सर्वांनी ग्रीन पॅन्टचा वापर करावा। आता फवारण्या चालू आहेत, फवारण्याची वाढ होण्यासाठी किंवा शेंगा लागण्यासाठी, फुल लागण्यासाठी आपण सर्वांनी या ग्रीन पॅन्ट प्रोडक्टचा वापर करावा। धन्यवाद। धन्यवाद।